second step, acidogenesis. In this stage, ह्या स्टेप मध्ये काय होतं पहा, फॅकल्टेटिव्ह एनारोबिक काय घटक या ठिकाणी वापरले आहेत, म्हणजे ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया. फॅकल्टेटिव्ह एनारोबिक का म्हटले तर ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया यूज केले. आणि ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ती ऑब्लिगेट एनारोबिक ऑर्गॅनिझम कन्वर्ट इंटू सिंपल ऑर्गॅनिक मटेरियल. सिंपल ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये याचं कन्वर्जन होतं इंटू द ऍसिड्स. लाईक कोणते ऍसिड्स आहेत तर त्याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड असेल, त्याच्या पुढे अजून एक दुसरं ऍसिड दिलेलं ऍसिटिक ऍसिड असेल, and third one is H2 and CO2. म्हणजे या ठिकाणी ऑब्लिगेट एनारोबिक ऑर्गॅनिझम कन्वर्ट इंटू सिंपल ऑर्गॅनिक मटेरियल. म्हणजे याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, ऑब्लिगेट ऑर्गॅनिझम यूज झालेला असतो त्या ठिकाणी, आणि त्यामध्ये कन्वर्जन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मटेरियल इंटू द ऍसिड्स. जी काही सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याच्यापासून ही 3 ऍसिड्स काय होतात, प्रोडक्शन होतं. Which is 3 acid? One is the formic acid is produces there. Second one is the acetic acid produces there. Hydrogen and carbon dioxide molecule both are the 3 component of formic acid, acetic acid, H2O. Hydrogen and carbon dioxide produces from the organic material. हे ऑर्गॅनिक मटेरियल पासून काय होतं, म्हणजे या ऑर्गॅनिक मटेरियल पासून हे घटक काय होतात, प्रोड्यूस होतात, हे ऍसिड्स प्रोड्यूस होतात. आता त्यानंतर त्याच्या पुढचा जो लास्टचा पार्ट याच्यामध्ये लास्टची स्टेप येते, ही सेकंड स्टेप होती ऍसिडोजेनेसिस. आणि आपण थर्ड स्टेप सांगितलेली होती ती कोणती होती, मेथॅनोजेनेसिस. मेथॅनोजेनेसिस. आता मेथॅनोजेनेसिस मध्ये काय होतं, मेथॅनोजेनेसिस ह्या स्टेप मध्ये पहा तर याच्यामध्ये पहिली जी आहे मेथॅनोजेनेसिस इन द लास्ट स्टेज. फर्स्ट हायड्रोलिसिस, सेकंड ऍसिडोजेनेसिस अँड थर्ड वन इज मेथॅनोजेनेसिस. ह्या मेथॅनोजेनेसिस ही कोणती आहे, याच्यामधली लास्टची स्टेप आहे. आता मेथॅनोजेनेसिस इन विच anaerobic methanogenic bacteria use here, particularly like methanobacteria and methanococcus. Methanococcus. One of the anaerobic bacteria inside the biogas production last step, methanogenesis step. Methanogenesis step, one of the methanobacteria used and second one is methanococcus bacteria. Both of the bacteria particularly used here. An important role convert into acetate. ह्या ज्या 2 बॅक्टेरिया आहेत त्या डायजेस्टर मध्येच या ठिकाणी काय करतात, त्याचं कन्वर्जन याच्यामध्ये हायड्रोजन ऍसिटेट असेल, हायड्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल अँड मिथेन, ह्या मिथेन मध्ये प्रोडक्शन होतं. म्हणजे ह्या दोन्ही या घटकांमुळे काय होतं, ह्या बॅक्टेरिया यूज होतात या ठिकाणी, मिथेनोबॅक्टेरिया आणि मिथेनोकोकस. अँड प्रोडक्शन कशाच प्रोडक्शन होतं, कार्बन डायऑक्साईडचं होतं, हायड्रोजनचं होतं. अजून कोणता सांगितलेला आहे बघा, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, H2 आहे, त्यानंतर त्याच्या पुढं अजून त्याच्यामध्ये ऑदर गॅसेस आहेत, मिथेन आहे आणि ऑदर गॅसेस, किंवा या ठिकाणी ऑदर गॅसेस नायट्रोजन असेल किंवा H2S असेल, सल्फर असेल, हे काय होतं, याचं प्रोडक्शन होतं. अशा पद्धतीचा घटक याच्यामध्ये लास्ट स्टेप मध्ये आहे. आता या ठिकाणी अजून या ठिकाणी एक फॉर्म्युला दिलेला बघा, तो कोणता आहे, फर्स्ट आहे ऍसिटिक ऍसिड. हे कशापासून प्रोडक्शन होतं, ऍसिटिक ऍसिड पासून प्रोडक्शन होतं. आता हा ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला जर बघितला तर हे पहा, तर या ठिकाणी फॉर्म्युला काय सांगतोय पहा, तर हे पहा, एक इक्वेशन आहे ऍसिटिक ऍसिड CH3COOH. ह्याला काय म्हणायचं, किती 12 मॉलिक्युल आहेत, किती मॉलिक्युल आहेत, 12 मॉलिक्युल आहेत. आणि हा घटक कोणता आहे, ऍसिटिक ऍसिड. देन कन्व्हर्टेड, ह्याचं कन्व्हर्जन मेन ह्या जो ऍसिटिक ऍसिड दिसते याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर 12 मॉलिक्युल कशाचे तयार होतात, CH4 म्हणजे काय, मिथेन. हा मिथेन प्रोड्यूस झाला विथ बाय प्रोडक्ट कोणता आहे, तर याच्या बरोबर या ठिकाणी बाय प्रोडक्ट जो आहे तो बाय प्रोडक्ट कोणता आहे, 12 मॉलिक्युल ऑफ कार्बन डायऑक्साईड.
मीन्स फर्स्ट इनसाइड देअर या ठिकाणी जे काय असणारे मिथेनोकोकस बॅक्टेरिया असेल, मिथेनो बॅक्टेरिया असतील, ह्याच्यापासून अशा पद्धतीने या ठिकाणी काय होतं, पहिला मिथेन वायू प्रोड्यूस होतो, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड त्याचा बाय प्रोडक्ट एक तयार होतो फ्रॉम द प्रोड्युसेस फ्रॉम द ऍसिटिक ऍसिड. हे ऍसिटिक ऍसिड पासून काय होतं, प्रोड्यूस होतं. आता त्यानंतर त्याच्या पुढे 4 मॉलिक्यूल या ठिकाणी, 4 मॉलिक्यूल या ठिकाणी पर्टिक्युलरली कशाचे वापरले, COOH मीन्स यालाच काय म्हणायचं, फॉर्मिक ऍसिड. हे कशाचं आहे, फॉर्मिक ऍसिडचं आहे. आणि ह्या फॉर्मिक ऍसिड पासून कशाचं प्रोडक्शन होतं, तर परत या ठिकाणी CH4 मिथेन सांगितलेलं आहे, प्लस कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल आहे, प्लस H2 बाय प्रोडक्ट हे जे आहे ते H2O आहे, 2 मॉलिक्यूल ऑफ H2 हायड्रोजन. म्हणजे या ठिकाणी फॉर्मिक ऍसिड दॅन प्रोड्युसेस मिथेन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर, हे तिन्ही कंपोनंट काय होतं, प्रोड्यूस करतं. आणि त्यानंतर लास्टचा जो आहे तो म्हणजे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल प्लस 4 हायड्रोजन मॉलिक्यूल अँड दॅन कन्व्हर्टेड इनटू CH4 म्हणजे मिथेन प्रोड्यूस होतो, प्लस H2O 2H2O बाय प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे हे जे घटक आहेत, हे घटक काय झाले, याच्यामध्ये प्रोड्यूस झाले. ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड अँड कार्बन डायऑक्साईड रिएक्ट विथ द हायड्रोजन मॉलिक्यूल दॅन प्रोड्युसेस मिथेन प्लस 2H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल, हे बाय प्रोडक्ट काय झाले, या ठिकाणी तयार झाले. दिस इज ही जी बॅक्टेरिया आहे, लास्ट स्टेज मिथेनोजेनेसिस step belongs to 3 reaction and it is a very important reaction. One is acetic acid produces of the methane and carbon dioxide. Second one is the formic acid produces into methane, carbon dioxide and H2O. And third one is the carbon dioxide reacts with hydrogen and then produces methane and byproduct, second byproduct water molecule 2H2O. These are the all process carried out here. Here methane vayu, carbon dioxide, methane gas and carbon dioxide. And finally, other remaining all gases produces a maximum quantity of methane. 60% of methane gas is produced inside there, and this methane gas travels through the pipe. या पाईपच्या माध्यमातून ट्रॅव्हल होतो टू द किचन. किचनकडे जातो आपण, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फूड मटेरियल प्रिपेअर करण्यासाठी त्या गॅसचा यूज करतो. अशा पद्धतीचे हे जे घडवून आणणारे रिएक्शन आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम घडवून आणतात. मग त्याच्यामध्ये मिथॅनो बॅक्टेरिया असतील, मिथॅनोकोकस असतील किंवा अनेक वेगवेगळे आहेत घटक असतात, ते काय करतात, या ठिकाणी फर्मेंटेशन टेक्निकच्या साहाय्याने ही गॅस प्रोड्यूस होतो, फर्मेंटेशन होतं. आणि फर्मेंटेशन सबस्ट्रेटचं झालं, कोणतं सबस्ट्रेट आहे, या ठिकाणी जे टाकलेले ऑर्गॅनिक घटक असतील किंवा कोणकोणते घटक आहेत, मी सांगितलेले ऍग्रिकल्चर वेस्ट असेल त्याचं कॉम्पोजिशन होऊन त्या ठिकाणी त्याचं फर्मेंटेशन होतं पर्टिक्युलरली सबस्ट्रेट, आणि त्याच्यापासून म्हणजे हेच फर्मेंटेशन घडवून आणणाऱ्या ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, हा गॅस प्रोड्यूस होतो. 60% हा सांगितला तो कोणता, मिथेन गॅस आहे. 30 to 40% सांगितला तो कोणता आहे, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल. आणि बाकीचे जे अदर गॅसेस आहेत ते अदर गॅसेसचं कॉम्पोजिशन राहिलेले जे घटक आहेत, मग त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, H2S असेल, हायड्रोजन असेल, सल्फर असेल, अदर रिमेनिंग ऑल गॅसेस इन्क्लूड देअर. अँड फायनली दिस गॅस एंटर्स थ्रू द पाईपच्या थ्रू टू द किचनकडे काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्या ठिकाणी फूड मटेरियल पिकं किंवा इंडस्ट्रियल असेल, इंडस्ट्रियलायझेशन एरियामध्ये सुद्धा ही बायोगॅसचे प्लांट वापरून काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावरती फ्युलचं प्रोडक्शन काय केलं जातं. आता याचे काही बेनिफिट्स आहेत. आता कोणकोणते बेनिफिट्स आहेत पहा. एक सांगितला तो म्हणजे इट इज अ चीप अँड सेफ रिन्युएबल सोर्स. चीप इझिली अवेलेबल होणारा गाव पातळीला किंवा व्हिलेजमध्ये सुद्धा चिपली हा आहे. याच्यासाठी जास्त खर्च नाही. एकदा हे स्ट्रक्चर उभा केलं की त्याच्यावरती फक्त महिने काय त्या रोज एक पाटी डम टाकायचं, वॉटर मिक्स करायचं, ऑटोमॅटिक गॅसचं प्रोडक्शन होतं. म्हणजे रिन्युएबल आहे. पुन्हा पुन्हा तो काय करतो, अशा पद्धतीनं सोर्स, एनर्जी सोर्स मिळवून देणारा घटक आहे. सेकंड पॉइंट, इट इज द इझिली जनरेटेड अँड स्टोअर अँड ट्रान्सपोर्टेड. इझिली जनरेट याच्यामध्ये गॅस होतो. ज्यावेळेस युटिलाइज करायचं त्यावेळेस आपण करतो. इझिली जनरेट होणारा, प्रोड्यूस होणारा घटक आहे. आणि स्टोअर्ड अँड ट्रान्सपोर्टला सुद्धा हा काय होतो, इझी होतो. अशा पद्धतीचं सेकंड बेनिफिट आहे. आता थर्ड बेनिफिट कोणता आहे याच्यामध्ये, इट कॅन बी युज फॉर द डोमेस्टिक लाइटिंग. घरगुती वीज निर्मितीसाठी सुद्धा याचा युज केला जातो. फॉर द किंवा वीज निर्मिती असेल किंवा कुकिंगसाठी असेल, घरामध्ये जे वेगवेगळे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी या बायोगॅस प्रोडक्शनचा युज केला जातो. लाइटनिंग असेल, एज वेल एज स्केल इंडस्ट्री असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज असेल, त्या इंडस्ट्रीला सुद्धा याचा काय केलं जातं, ह्या गॅसचा युज केला जातो. त्यानंतर इट इज बर्न विथ अ ब्ल्यू फ्लेम अँड विदाउट स्मोक. आणि याच्यापासून जी ब्ल्यू फ्लेम अशी काय होती, याच्या ह्या गॅस पासून प्रोड्यूस होती, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. तर हा एक त्याचा बेनिफिट आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, कोणते विदाउट स्मोकचं काय होतं, हा गॅस युटिलाइज करता येतो. त्यानंतर हेल्प टू इम्प्रूव्ह सॅनिटायझेशन अँड ऑफ द सराउंडिंग.
सराउंडिंग मध्ये जे काही सॅनिटायझेशनची जे काही वेस्ट मटेरियल असेल ते सर्व वेस्ट मटेरियल त्याच्यामध्ये ऍड केल्यामुळे काय होतं की याचं प्रोडक्शन होतं आणि त्याची पण निर्जंतुकीकरण व्हायला सुरुवात होते. ते वेस्ट इन्व्हायरमेंटल खराब होऊ नये ते डायरेक्ट ह्याच्या खड्ड्यात गेल्यामुळे या प्लांटमध्ये गेल्यामुळे काय होते त्याच्यापासून गॅस प्रोडक्शन होतं. तर सॅनिटायझेशनचा सुद्धा त्या ठिकाणी हेल्प होतो. इट इज इको फ्रेंडली, याच्यापासून कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. हे कसं आहे इको फ्रेंडली आहे. अशा पद्धतीचा हे बायोगॅसचा प्लांट आहे तो याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर इट डज नॉट कॉज ऑफ द पोल्युशन ऑलरेडी डिस्कस इन बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट स्लज विच इज लेफ्ट ओव्हर यूज फॉर द फर्टिलायझर. इकडे जे काही स्लज सांगितलेलं ते स्लज परत आपण या ठिकाणी जे साठलेलं आहे ते आपण काढून परत आपण शेतीसाठी काय करू शकतो वापरू शकतो. अशा पद्धतीचं हे जे आहे ते बायो फर्टिलायझरचं 101 प्लांट या ठिकाणी प्रोडक्शन कसं होतं, गॅस प्रोड्यूस कसा होतो आणि शेतीसाठी त्याचं रॉ मटेरियल सुद्धा कसं यूज केलं जातं हे डिटेल मी या ठिकाणी सांगितले. तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या नोट्सही तुम्हाला मी ग्रुपच्या माध्यमातून पाठवतो. तर अशा पद्धतीचा हा पॉईंट जो आहे बायोगॅस प्रोडक्शन तो या ठिकाणी संपला. थँक्यू व्हेरी मच.